नमस्कार. कथा कथन 37. कथेचं नाव आहे ज्योतिषी. ज्योतिषी एक राजा होता आणि तो राजा रथातून शहरामध्ये फेरफटका मारित होता. कारण माझी जनता कशी राहते, माझी जनता कशी जगते हे पाहण्यासाठी राजा शहरातून रथातून फेरफटका मारत होता. एका चौकात राजाला गर्दी दिसली. एक ज्योतिषी एका माणसाचं भविष्य पाहत आहे आणि आपलं स्वतःचं भविष्य पाहण्यासाठी लोकांनी त्या ठिकाणी लाईन लावलेली आहे, रांगा लावलेले आहेत. स्वतःचं भविष्य बघण्यासाठी जनतेनं रांगा लावलेले. राजा त्या ठिकाणी जातो आणि त्या ज्योतिषाला सांगतो की उद्या सकाळी दरबारात, माझ्या दरबारात, राजवाड्यात उद्या 11 वाजता माझं भविष्य पाहण्यासाठी यायचं, असं त्या ज्योतिषाला सांगतो. ज्योतिषी होकार देतो. राजा पुढे निघून जातो. ज्योतिषी खुश. आता राजाचं भविष्य बघायचं म्हणजे काय, मलिदा, पैसा जबरदस्त मिळणार. खुश. ज्योतिषी खुश होता. दुसऱ्या दिवशी 11 वाजता तो राजवाड्याकडे गेला. राजवाड्याच्या गेटवर 2 पहारेकरी होते आणि त्या पहारेकऱ्यांना ज्योतिषाने सांगितलं, मी राजाचं भविष्य पाहण्यासाठी आलेलो आहे, मला राजाला भेटायचं आहे. पहारेकरी म्हणतात, हे पहा, आम्हाला राजानं काही तसं सांगितलेलं नाही, तुम्हाला राजवाड्यात आम्ही जाऊ देणार नाही, दरबारात जाऊ देणार नाही. त्या 2 पहारेकरींनी ज्योतिषाला गेटवर अडवून ठेवलं. 2 तास अडवून ठेवलं, थांबवून ठेवलं. शेवटी ज्योतिषी त्या पहारेकरींची विनवणी करू लागला, विनंती करू लागला, गयावया करू लागला, मला आत सोडा, मला राजाला भेटायचं आहे, मला राजवाड्यात सोडा, मला दरबारात जायचं आहे. मग एक पहारेकरी दरबारात जातो, राजवाड्यात जातो आणि सर्व समाचार सांगतो. राजाला सर्व समाचार पहारेकरी सांगतो. मग राजा त्या पहारेकरीला म्हणतात, ठीक आहे, त्या ज्योतिषाला मला भेटण्यासाठी आत पाठवून द्या, दरबारात पाठवून द्या, राजवाड्यात पाठवून द्या. तो पहारेकरी गेटजवळ गेला आणि त्या ज्योतिषाला सांगितलं, तुम्हाला दरबारात राजाने बोलवलेलं आहे, राजवाड्यात तुम्हाला बोलवलेलं आहे. मात्र तो ज्योतिषी चिडलेला होता, रागावलेला होता, संतापलेला होता. कारण त्याला 2 तास गेटवर थांबवून ठेवलं, अडवून ठेवलं, म्हणून तो संतापलेला होता. आणि रागातच तो दरबारात गेला आणि राजासमोर उभा राहून म्हणाला, मी तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे बरोबर 11 वाजता राजवाड्याकडे आलेलो होतो, परंतु मला 2 तास वेळ झाला. याला कारण माझा दोष नाही, मी बरोबर वेळेवर आलेलो होतो, परंतु 2 तास गेटवर तुमच्या पहारेकरीने मला अडवून ठेवलं, थांबवून ठेवलं आणि म्हणून मला 2 तास वेळ झाला. राजाला तो सांगतो, हा दोष माझा नाही, लेट झालो तर तुमच्या पहारेकऱ्यामुळं, तो सांगतो माझा दोष नाही. राजा त्या ज्योतिषाला म्हणतो, मग तुला हे काल का कळलं नाही, हे तुला काल का समजलं नाही,
कालच मला तू सांगायचंस ना की मी उद्या सकाळी राजवाड्याकडे 11 वाजता येणार आहे. तुमचे ते 2 पहारेकरी मला 2 तास त्या गेटवर अडवून ठेवणार आहेत, थांबवून ठेवणार आहेत. त्यांना सूचना द्या, मला अडवू नका, गेटवर थांबवू नका. तुम्हाला भेटण्यासाठी मला दरबारात राजवाड्यात जाण्यासाठी परवानगी द्या, गेटवर अडवू नका. असं तू जर काल मला सांगितलं असतंस तर मी पहारेकऱ्यांना सूचना दिल्या असत्या, बाबांनो उद्या सकाळी 11 वाजता एक ज्योतिषी येणार आहे, तर त्याला गेटवर थांबवू नका, आत मला भेटण्यासाठी पाठवा, दरबारात पाठवा, राजवाड्यात पाठवा, असं मी सांगितलं असतं ना. याचा अर्थ असा की तुझं उद्या काय होणार, तुझं भविष्य तुला स्वतःला समजत नाही. तुझं उद्या काय होणार हे तुला समजत नाही, तुझं भविष्य तुला कळत नाही, आणि तू माझ्या जनतेला फसवतोस, लुबाडतोस, खोटे नाटे भविष्य सांगून तू लुबाडतोस. त्या राजानं त्या ज्योतिषाला तुरुंगात टाकलं. या कथेतून बोध काय घ्यायचंय तर सावध व्हा. आपलं भविष्य दुसरं कुणालाही समजत नाही. आपलं नशीब आपल्याच हातात आहे, लक्षात ठेवा. ह्या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, तूच तुझ्या भाग्याचा विधाता आहेस. भगवान महावीर म्हणतात, तूच तुझा परमेश्वर आहेस. गौतम बुद्ध म्हणतात, प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. वामनराव पै म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. लक्षात ठेवा, आपलं नशीब आपल्याच हातात आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.